नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी आपला होस्ट आज एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आलो आहे जो केवळ बातमी नाही तर देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा आहे। मित्रांनो, आज आपण ज्या काळात जगत आहोत तिथे महागाई हा शब्द आता फक्त सरकारी आकडेवारीपुरता मर्यादित राहिला नाहीये। ही महागाई आपल्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरमध्ये आहे, आपल्या मुलांच्या शाळेच्या दरवर्षी वाढणाऱ्या फीमध्ये आहे आणि दर महिन्याला खिशातून जाणाऱ्या घराच्या हप्त्यात किंवा वाढत्या भाड्यामध्ये आहे। आजचे हे विशेष बुलेटिन आपण अशा वेळी करत आहोत जेव्हा 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींनी कमालीचा वेग घेतला आहे। नुकतीच केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून MyGov पोर्टलवर कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा अक्षरशः महापूर आला आहे। पण या सगळ्या गोंधळात आणि चर्चेत सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा एक आकडा म्हणजे 51,480 रुपये। हो मित्रांनो, 18,000 रुपयांवरून थेट 51,480 रुपयांपर्यंत किमान वेतन नेण्याची मागणी कर्मचारी संघटना का करत आहेत, यामागे कोणते मोठे गणित दडले आहे आणि डॉक्टर ॲक्रॉइड फॉर्म्युला नेमका काय आहे ज्याने सरकारची झोप उडवली आहे, हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण केवळ वरवरच्या बातम्या पाहणार नाही तर त्यामागचे सखोल शास्त्र आणि इतिहास समजून घेणार आहोत। महागाई ही एक अशी वाळवी आहे जी तुमच्या कष्टाच्या आणि प्रामाणिक पैशाला आतून पोखरत असते। गेल्या 10 वर्षात आपण डोळ्यादेखत पाहिले आहे की दूध असो, डाळी असो किंवा इंधन यांचे दर गगनाला भिडले आहेत। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या वेगाने या वस्तूंचे दर वाढले त्याच प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ झाली आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 10 वर्षांमागचा इतिहास आणि पुढच्या 10 वर्षांचे आर्थिक नियोजन अतिशय बारकाईने पाहावे लागेल। या व्हिडिओमध्ये आपण महागाईचा जो वास्तवातील आकडा आहे आणि केंद्र सरकारने AICPI इंडेक्समध्ये जो मोठा बदल केला आहे त्याबद्दल बोलणार आहोत। तसेच 52 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर जो ऐतिहासिक निकाल आला आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर ॲक्रॉइड यांचा 1948चा तो जगप्रसिद्ध सिद्धांत ज्यावर किमान वेतनाची संपूर्ण इमारत उभी आहे तो आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। 8व्या वेतन आयोगासाठी झालेली नवीन नियुक्ती आणि कर्मचारी संघटनांनी सरकारकडे मांडलेला 3.68 फिटमेंट फॅक्टरचा लॉजिक बॉम्ब या सगळ्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, पेन्शनधारक असाल किंवा भविष्यात सरकारी सेवेत येण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष अंक फक्त MX मराठी न्यूजवर। मित्रांनो, महागाई हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर फक्त वाढलेले भाव येतात, पण तांत्रिक आणि सरकारी भाषेत बोलायचे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA हा पूर्णपणे AICPI म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर अवलंबून असतो। आता सरकारने महागाई मोजण्याचा हा पैमानाच पूर्णपणे बदलून टाकला आहे। आधी हा निर्देशांक 2012च्या आधारावर मोजला जात असे, मात्र आता सरकारने तो पाया बदलून 2023-24 असा केला आहे। याचा थेट अर्थ असा होतो की आता महागाईची गणना करताना जुन्या वस्तूंचा विचार न करता आपण आजच्या आधुनिक काळात जे पदार्थ किंवा सेवा वापरतो त्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल। जुन्या काळात लोक VCR, टेप रेकॉर्डर किंवा ऑडिओ कॅसेट्स वापरायचे जे आता कालबाह्य झाल्यामुळे या यादीतून बाहेर काढले गेले आहेत। त्याऐवजी आता ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवा, पेन ड्राईव्ह, वेबकॅम आणि आधुनिक जिमची उपकरणे यांचा समावेश महागाई मोजण्यासाठी केला जाईल, जेणेकरून आकडेवारी वास्तववादी येईल। आकडेवारीकडे नजर टाकली तर असे दिसते की 2016 ते 2026 या 10 वर्षांच्या काळात सरासरी महागाई 55% जास्त वाढली आहे। 2016 मध्ये ज्या कर्मचाऱ्याचा 18,000 रुपये पगार होता त्या 18,000 रुपयांची आजची खरेदी शक्ती आता निम्मी झाली आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 2016चा 100 रुपयांचा नोट आज केवळ 55 रुपयांच्या बरोबरीचा उरला आहे। म्हणूनच कर्मचारी संघटनांचा दावा आहे की केवळ महागाई भत्ता वाढवून या महागाईच्या खाईतून कर्मचाऱ्यांना बाहेर काढता येणार नाही, तर मूळ पगारात मोठी वाढ करणे ही काळाची गरज बनली आहे। आता आपण त्या विषयाकडे वळूया जो कर्मचारी संघटनांच्या मागणीचा खरा कणा आहे, तो म्हणजे डॉक्टर ॲक्रॉइड फॉर्म्युला।
1948 मध्ये प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ डॉक्टर ॲक्रॉइड यांनी एक अतिशय महत्त्वाचा अहवाल मांडला होता. त्यांच्या सिद्धांतानुसार एका सामान्य माणसाला केवळ जिवंत राहण्यासाठी नाही तर समाजात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी दिवसाला किमान 2700 कॅलरी ऊर्जेची गरज असते. या ऊर्जेमध्ये केवळ पोट भरणे अपेक्षित नसून त्यामध्ये दूध, अंडी, डाळी आणि पालेभाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार असणे अपेक्षित आहे. डॉक्टर ॲक्रॉइड यांनी किमान वेतनाचे 5 महत्त्वाचे निकष सांगितले आहेत. पहिला निकष म्हणजे आहार, ज्यासाठी आजच्या महागाईच्या दराने एका कुटुंबाला 15 ते 18 हजार रुपये खर्च येतो. दुसरा निकष म्हणजे वस्त्र, ज्यामध्ये एका कुटुंबाला वर्षाला किमान 72 गज कापड मिळणे अपेक्षित आहे. तिसरा निकष म्हणजे निवारा, जिथे शहरात राहण्यासाठी किमान 6,000 ते 10,000 रुपये घरभाडे लागते. चौथा निकष म्हणजे इंधन आणि प्रकाश, ज्यासाठी गॅस आणि वीज देयकाचा खर्च 3 ते 4 हजार रुपये येतो. आणि पाचवा निकष म्हणजे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि सण उत्सव यांसारख्या सामाजिक गरजा, ज्यासाठी 10 ते 11 हजार रुपये खर्च येतात. जेव्हा आपण या सर्व मूलभूत गरजांची बेरीज करतो तेव्हा हा आकडा 45,000 ते 52,000च्या दरम्यान जातो. म्हणूनच संघटनांनी 51,480 रुपये किमान वेतनाची आग्रही मागणी केली आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 1991च्या एका प्रसिद्ध खटल्यात या फॉर्म्युल्याला कायदेशीर मान्यता दिली होती आणि असे म्हटले होते की केवळ अन्न आणि वस्त्र पुरेसे नाही तर मुलांचे शिक्षण आणि औषध उपचारासाठी 25% अतिरिक्त रक्कम वेतनात समाविष्ट असायलाच हवी. येथे एका अशा ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे जी प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि पेन्शनधारकाला मोठा धीर देईल. 1972 पासून चाललेला एक न्यायालयीन लढा तब्बल 52 वर्षांनी 2024 मध्ये संपला आहे. एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणारी 37 लाख रुपयांची पेन्शन तांत्रिक कारणास्तव थकली होती. सरकारने मूळ रक्कम तर दिली, पण त्यावरचे व्याज देण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र उच्च न्यायालयाने यावर अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने 52 वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीसाठी वार्षिक 8% दराने व्याज देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. ही घटना हेच सिद्ध करते की जर एखादा विभाग कर्मचाऱ्यांचे ऐकत नसेल तर न्यायालयाचा मार्ग सर्वात प्रभावी ठरतो. पेन्शन आणि ग्रॅज्युइटी हा कर्मचाऱ्याचा घटनादत्त हक्क आहे, ती सरकारची कोणतीही देणगी नाही, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे तो म्हणजे पगार नेमका किती वाढणार. 7व्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. मात्र आजची भीषण महागाई आणि वाढलेले जीवनमान पाहता कर्मचारी संघटनांनी 3.68 फिटमेंट फॅक्टरची जोरदार मागणी लावून धरली आहे. सरकारी पातळीवर सुद्धा आता मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर अंतर्गत श्री कृष्णा VR यांची संचालकपदी झालेली नियुक्ती हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे, जे स्पष्ट संकेत देतात की 8व्या वेतन आयोगाचे काम आता युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. सरकारने MyGov पोर्टलच्या माध्यमातून थेट कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत आणि ही प्रक्रिया 16 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. जर कर्मचारी संघटनांची 3.68 फिटमेंट फॅक्टरची मागणी मान्य झाली तर किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 51,480 रुपये होईल आणि सोबत वार्षिक वेतनवाढ 3% 5% करण्याची मागणी सुद्धा मान्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आज आपण हे सविस्तरपणे पाहिले आहे की 8व्या वेतन आयोगाची ही जी लढाई आहे ती केवळ कोरड्या आकड्यांची नसून सन्मानाने जगण्याची आहे. महागाईच्या या कठीण युगात एका सरकारी कर्मचाऱ्याकडून जेव्हा देश प्रामाणिक कामाची अपेक्षा करतो तेव्हा सरकारने सुद्धा त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा सन्मानाने पूर्ण होतील इतका मोबदला देणे ही एक नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. आम्ही MX मराठी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आज आपण डॉक्टर ॲक्रॉइड फॉर्म्युलामधील शास्त्र समजून घेतले, 52 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षाचा निकाल पाहिला आणि आगामी 8व्या वेतन आयोगाच्या दिशेने पडणारी सरकारी पावले सुद्धा पाहिली आहेत. आता सरकारकडे वेळ खरंच खूप कमी आहे. 18 महिन्यांच्या निर्धारित कालावधीत आयोगाला आपला अहवाल सादर करायचा आहे, जेणेकरून 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन श्रेणी लागू करता येईल. जरी या प्रक्रियेला थोडा वेळ लागला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027 मध्ये झाली तरी कर्मचाऱ्यांना ॲरियर म्हणजेच थकबाकीच्या स्वरूपात एक मोठी रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे.
पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे सरकार या वैज्ञानिक डॉक्टर ॲक्रॉइड सिद्धांताचा पूर्णपणे स्वीकार करेल की पुन्हा एकदा फक्त आकड्यांची जुळवाजुळव करून सामान्य कर्मचाऱ्यांच्या ताटात कमी वाढले जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटते? किमान वेतन 51,480 रुपये असणे आजच्या काळात न्याय्य आहे का? फिटमेंट फॅक्टर 3.68 असावा की त्यापेक्षा वेगळा? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स केवळ आमचा उत्साह वाढवत नाहीत, तर त्या सरकारी धोरणांवर प्रभार टाकण्यासाठी एक मोठे जनमत तयार करण्याचे काम करतात. जर तुम्हाला आमचा हा सविस्तर आणि रिसर्चवर आधारित रिपोर्ट आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या हक्काची आणि डॉक्टर ॲक्रॉइड सिद्धांताची सविस्तर माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या विश्वसनीय, सखोल आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी आपल्या MX मराठी न्यूज चॅनल